बघा लोळ्या माशांना इतके गिराईक असते ना, द्यायला सुद्धा ना जमत. हे बघा वांबे कानुस ना 250 ते 300 रुपये किलो पर्यंत. आता ना दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही चाललो आता मार्केटला. 3 वाजलं तर आलंतच. चालू आता मार्केटला आणि मार्केटला आहे ना आजच्याला कोणते मासे येतात ते तुम्हाला दाखवते. आजच्याला ना मार्केटचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. खेकडी आणि एकदमच जास्त येतात आता आणि लोळे मासे सुद्धा येतात. बरेचसे ना वेगवेगळे मासे येतात तर तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्हाला सुद्धा ना लांबून यायचं असेल तर तुम्हाला दाखवतो आजच्याला कोणते कोणते मासे येतात मार्केटला ते. चला भेटू आता मार्केटलाच. निघालो आता आम्ही. आलो आता मार्केटला इतक्यातच आणि आता आहे ना मासे यायला लागल्यात. आता इतक्यातच आहे ना मासे यायला सुद्धा लागले. तिथं पलीकडच्या बाजूला आमचे मासे आहेत, तिकडं लोळे मासे आहेत आणि इकडं सुद्धा आहेत बाकीचे मासे. अजून बरेचसे आहे ना येणारे बाकी आहेत. त्या बाजूला तिकडे खेकडे आहेत. तिकडं सगळ्यांना खेकडेवाले त्या कोपऱ्यामध्ये जास्त करून बसतात खेकडेवाले तिकडं. आणि तुम्हाला ना आजच्याला सगळे मासे दाखवतोय. सगळे मासे किंवा खेकडे जे असेल ना ते तुम्हाला आजच्याला आहे ना मार्केटला बघायला भेटेल. हे जे जागे मोकळे दिसतात ना इकडे सुद्धा आहे ना मासेवाले यायचे बाकी आहेत अजून. हा कट करायचा ना आता. हा मोठा मासा सापडलाय आणि बाकी बारीक मासे होते ना ते संपल्यात. इकडं उगाच थोडे राहिलेत आता. लोळ्या मासे होते आणि मळे थोडे त्याच्यामध्ये. इकडं आता बिलकुल निम्मे करून देते लोळे मासे. आता हे मोठा मासा आहे ना तो तिकडं आई कापून देणार आहे ठोकळ्यावरती आणि कोळशाने. आणि बाकी बरेचसे आहे ना मासेवाले येणारे बाकी आहेत तर तुम्हाला दाखवते. जसे येतील ना मासे तसे तुम्हाला दाखवते. मग आता ना मोठा मासा कापायचा आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतोय कापून झाल्याच्या नंतर. इथे ना समोरच्या बाजूला आमचे मासे आहेत तर गिराईकसुद्धा ना भरपूर आहे आणि आजच्याला रविवार तर तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने मासे जसे येतील ना तसे. ह्या बाजूला ना खेकडे आहेत आणि इतक्या मोठ्या मोठ्या आहेत ना तुम्हाला दाखवतो आता. या साईडने तुम्हाला दाखवतोय पाहिलं तर. त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आहे ना मिडियम साईज कशी किलो आहे 300. त्याच्यामध्ये मासे गळ्याचे आहेत ना हे बघा. याच्यामध्ये मासे आहेत आणि इकडे आहे ना सगळ्यात मोठी खेकडे आहे. आणि सगळ्यात ना एकदम भारीतले आहेत. त्याच्या सगळ्यात मोठी आहे ना इकडे आहे आणि ह्या इतकेच खेकडे आहे ना 4 किलो भरलेत. एकच खेकडे ना एखाद्या वेळेस अर्धा किलोच्या ना वरती असं एखाद्या वेळेस 3 पावशेरपर्यंत असं. मग 2च आहे ना खेकडे एखाद्या वेळेस 1 किलो भरते. त्याच्यामध्ये सुद्धा आहे तिकडं गोल्डन आहे. गोल्डन आता ना पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना खेकडे भेटायला लागलेत. नाही असं पाऊस पडला तर असं मोठे मोठे खेकडे भेटते. ते कसे किलो आहेत? ह्या ना 500 रुपये किलो आहेत. कारण तर ना ह्याच्यामध्ये बारीक नाही सगळे मोठे खेकडे आहेत त्याच्यामुळे ना महाग आहेत. तर तुम्हाला ना अजून सुद्धा दाखवतोय. इथं ना या बाजूला खेकडे भेटतात तुम्हाला आणि जशी लागेल ना तशी क्वालिटी आहे इकडं खेकड्यांची. त्या बाजूला सुद्धा एक पिशवी आहे. तिकडं पलीकडच्या बाजूला सुद्धा आहेत. तिथं सुद्धा आहेत. अजून येणं माशावाले येणारे बाकी आहेत. असतं ना मोठा यूट्यूबवरती फेसबुकवरती असं मग शॉर्ट व्हिडिओज असतात जास्त.
दिवसात वांगे होते ते पण घेतले. वाम होते वाम. लोळ्या त्या अंड्यावर जास्त गिरायक अंड्यावर काट्या असतात बारीक बरोबर काढलं काय झाली ना अजून मोठे घे आपण ते घेतलं वाटतं ना गिरायक काय नाही विचारता वांबे 200 रुपये पावशेर आहे आणि 800 रुपये किलो आहे आणि दोन लोळ्या 200 रुपये किलो आहेत. ती पहिल्याची टाका ना ती का नाही टाकली कोणती चांगली असेल बघा. लोळ्या माशांना इतके गिरायक असते ना द्यायला सुद्धा ना जमत नाही गिरायकांना कारण तर इतकी गर्दी आहे ना. वांबे सुद्धा त्यांना भेटल्यात आता आणि वांबे सुद्धा ना बरेच होत्या लोळ्या सुद्धा भरपूर होत्या. हा घेतलंय तुम्हाला घेतलंय. हा येईन आलंय. किती द्यायचे 100 इथे ना इतके मासे आलते ना पण दाखवायला बरोबर जमलं नाही तरी होईल ना तितकं तुम्हाला दाखवायला आणि गिरायक सुद्धा ना भरपूर होतं त्याच्यामुळे ना दाखवायला जमलं नाही. ती अजून सुद्धा ना येणारे बाकीत मासे तुम्हाला दाखवते आता जसे येते ना तसे यांच्या आल्यात अजून सुद्धा ना लोळे येऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. या साईडला आणि खेकडे घातल्यात बघा चांगले मोठे साईजचे आहेत 1.5 किलो घातल्यात. लोळे ना 200 रुपये किलो आहेत आणि वाम आहे ना वाम 800 रुपये किलो आहे. हे बघा वाम आहे. जवळच आलेत मासे आता तुम्हाला दाखवते कोणते मासे आहेत ते. त्याच्यामध्ये सुद्धा ना लोळे दिसतात आणि बाकी दुसरे मासे आहेत मोठे मासे. त्याच्यामध्ये ना चांगले मासे होते आमच्या इथं वांगी होते आणि लोळे सगळे ना मिक्स मासे आहेत. या साईडला ठेवले ना ते वळंजी मासे बोलतात. इकडं बघा शिंगटे आणि वळंजी मासे ठेवलेत एका बाजूला ते ना 600 रुपये किलो आहेत आणि वांबे आहे ना 800 रुपये किलो आहेत. त्याच्यामधनं आहे ना बरेचसे आहे ना लोळ्या निवडून घेतात गिराईक कारण तर आहे ना आता लोळ्यांचं सीजन आहे त्याच्यामुळं लोळ्यांना जास्त गिराईक आहे. बाकी खवले मासे आहेत खवले मासे 160 रुपये किलो आहेत. चालट मासे चालटसुद्धा आहे ना 200 रुपये किलो आहे 200 ते 160 रुपये किलो आहे चालट मासा. चालटला जास्त काट्या असतात. या साईडला बघा हे सगळे ना गोडे मासे जमा केलेत इकडं. वांबी आहे त्याच्यामध्ये शिंगटे आहेत वळंजे मासे आहेत.
आता ना तुम्हाला खेकडी दाखवतोय परत एकदा. चांगले मोठे आहेत, मस्त साईज आहे. हे इतकंच राहिलं, संपले ना बाकीच्या? संपली एवढं राहिले. कसे किलो आहेत? 500 रुपये. 500 रुपये किलो आहेत खेकडे. बघा आता ज्यांना मरळे आल्यात ती पण साईज आहे ना, इतकी मोठी साईज आहे ना. एकच मरळ आहे ना 4 ते 5 किलो पर्यंत मरळ असणार आहे सगळे ना. त्याच्यामध्ये 4 मरळे आणि ह्यावरती 2 दिसतात ना, सगळ्यात मोठ्या मरळे आहेत. 5-5, 4-4 किलोचे आहेत. आणि त्याच्या खाली सुद्धा ना 2 मरळे, त्या जरा बारीक आहेत, 2 ते 3 किलो पर्यंत आहे. आणि मरळे 600 रुपये किलो आहे. चिलपी सुद्धा ना मोठ्या साईजचे आले इतक्यातच. चिलपी 200 रुपये किलो आहे. मरण मासे ना ह्या पिशवीमध्ये आणतात ना लांबून, त्याच्यामुळे ना हे असा कलर होतोय सफेद. थोड्या वेळाने ना तो काळा पडेल, कारण तर ना पिशवीमध्ये ना त्या मासे बरेचसे असतात, त्याच्यामुळे ना थोडे पांढरे पडतात. त्या साईडला आहे ना कापायला घेतली चिलपी. आणि ह्या बाजूला सुद्धा ना खवले मासे कापून देतात वेळेवरती. खवले मासे ना 160 रुपये किलो आहेत, 40 रुपये पावशेर. चिलपी 200 रुपये किलो आहे. बाकीचे लोक आहे ना मग असं ठोकळ्यावर त्याने कापून घेतात, कारण त्याने ना पीस चांगले होतात ना, त्याच्यामुळं काय लोक त्याच्यावरती घेतात कापून ठोकळ्यावरती. चिलपी आहे बघा तिकडं. चिलपी आहे ना भरपूर सापडले आजच्याला मार्केटला. चिलपी, लोळ्या सगळे ना मासे, मिक्स मासे भेटणार आहे तुम्हाला. आणि अजून सुद्धा ना मासेवाले येतात तिकडून, त्या बाजूने ना मासेवाले आलेत आता इतक्यातच. आता त्यांना बघू किती मासे भेटल्यात ते तुम्हाला दाखवतो. आता ते सुद्धा ना इथे येणार आहे. गिराईक आहे ना भरपूर वाढले आता, जरी पाऊस आहे ना तरी सुद्धा ना गिराईक भरपूर आहे. ते बघा पलीकडच्या बाजूने आल्यात घेऊन मासे. आता परत एकदा ना तिथं भरपूर गर्दी होणार आहे, तुम्हाला दाखवतो. आता लोळ्या माशांना किती गर्दी होते ते, त्याच्यामध्ये ना सगळे मिक्स मासे त्या बाजूला ना चिलपी आली एकदम मोठ्या साईजची. मार्केटला ना तशी चिलपी नाही, मग आतापर्यंत नाही मार्केटला. बारीक साईजची चिलपी लगेचच ना संपून जाणार आहे हे मासे. ती चिलपी आहे ना मोठ्या साईजची 240 रुपये किलो आहे. आणि परत कानुशे मासे सुद्धा ना दिसतात तिकडं. बघा ह्या इतक्या मोठ्या चिलपी आहेत, एक पाटी फुल भरून आहेत. आणि बाकी ना ह्या गांजामध्ये सुद्धा आहे ना कानुशे मासे दिसतात त्याच्यामध्ये. आणि लाल परणी कानुस ना 250 ते 300 रुपये किलो पर्यंत.
चिलापीची साईज बघा, हातामध्ये उचलली ना ते इतकी मोठी साईज आहे ना चिलापीची. 2 किलोच्या ना वरतीच असणार आहे ते. लोळ्या मासे घेतात इकडं. अर्धा किलो. चिलापी ना हे 1.5 किलो भरले बघा. एक चिलापीचे ना 360 रुपये झालेत. 1.5 किलो भरले ते. इथं सुद्धा ना आता मासे आलेत. मग ह्या बाजूचे ना फक्त हे आमचेच राहिलेले मासे, ते आमचे सुद्धा ना मासे आलेत आता. शिंगटे जास्त दिसतात त्याच्यामध्ये. इकडे बघा शिंगटे आलेत आणि त्याचा कलर गोल्डन येणार सापडून अशा असतात नेहमी, पण ह्यो असं घातलं आजच्याला वेगळा. शिंगटे ना 600 रुपये किलो आहेत. तिकडं चिलापी आहे आणि खवले मासे आहेत. तिकडं मरळ आहे, मागाशीच तुम्हाला दाखवले. आता ना मरळ सुद्धा कापायला घेतली. इकडं मोठ्या साईजचे होते ना तीच घेतले बघा. आता बघा गिराईक किती आलंय. त्या कोपऱ्यापासून आहे ना मासे आहेत, म्हणजे सगळे ना नदीचे मासे आहेत. त्या पलीकडच्या शेवटला ना मरळे, आंबळे आहेत. परत त्याच्यामध्ये काटला मासा आहे आणि खवलेच, झेंगे आहेत मोठ्या. परत इकडे चिलापी आहे. इथं सुद्धा ना चिलापी, मरळ आहे. इथं शिंगटे आहेत. इथं काटलं आहे. तिकडं सुद्धा आहे ना चिलापी आहे, लोळे आहेत आणि बाकी रावशा, खवले मासे आहेत. त्या साईडला मोठी चिलापी पलीकडच्या बाजूला, ते तुम्हाला मागाशीच दाखवले. आणि इथं ना समोरच्या बाजूला अजून सुद्धा आहे ना यायचे बाकी आहेत मासे पलीकडच्या बाजूने. मग सगळे आलेत. अजून सुद्धा ना 2 ते 3 जणांचे मासे राहिलेत. ते आणलं किती मासे भेटतात ते तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने आल्याच्या नंतर. आजच्याला ना मार्केटला एकदमच जास्त गिराईक आहे. हे बघा पूर्ण आहे ना मार्केट भरले आणि सगळे मासे मार्केटला आहे. बारीक मासेपासून आहे ना मोठ्या मासेपर्यंत आहेत. शिंगटे, वांबे, चिलापी, मरळे, काटला मासा आहे. परत मोठी कोळंबी आहे. सगळे मासे आहेत जे नाही ते. तर चांगले चांगले दिवशी आहे ना असे भारी भारी मासे भेटतात. हे रस्ता आहे ना, इकडं रस्त्याचे एकदम रोड टच आहे मार्केट. इकडून आहे ना चाकण तळेगाव रोड आहे आणि इथं ना शेजारी इंद्रायणी कॉलेज, भाजी मार्केट,
सगळं जवळ आहे, त्याच्या जवळ जे मच्छी मार्केट आहे, तर नक्की येऊ शकताय. तळेगाव फिश मार्केट यायचं कोणाला असेल तर नक्कीच येऊ शकताय.